श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारं वर्ष तुमच्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि सकारात्मकता घेऊन येऊ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि नवीन वर्षातला आपला हा फेस मास्क नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. आता आपल्याला या फेस मास्कसाठी लागणार आहे बटाटा, लिंबू, मसूर डाळीचं पीठ आणि शहद. बटाटा छान बारीक किसणीने किसून घ्या किंवा तुम्ही मिक्सरमधनं काढून टाकला, बारीक केला तरी चालेल. कारण आपल्याला फक्त त्या बटाट्याचा ज्यूस पाहिजे, म्हणजे बटाट्याचा आपल्याला स्टार्च हवा आहे त्याच्यामुळे जेवढा तो क्रश करता येईल, जेवढं बारीक याने खिसणीने खिसता येईल तेवढं चांगलं, म्हणजे त्याने आपल्याला ज्यूस मिळेल. आणि अशा प्रकारे मी बटाटा किसून घेतला आहे. आणि तो काळा झाला तरी चालेल, कारण तो खिसता खिसता पण काळा पडतो. त्याच्यामुळे आपल्याला सडनली तो पाण्यात टाकावं लागतं. पण पाण्यात जर टाकला तर आपल्याला त्याचा स्टार्च मिळणार नाही, तो पाण्यामध्ये वेस्ट जाईल. म्हणून आपल्याला तो वरून आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तुम्ही पील पण करू शकता, की मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, म्हणजे त्याला धूळ माती काहीही राहिलेलं नाही आहे. पण तुम्ही म्हणाल हा काळा कसा, तर हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बटाट्यामध्ये स्टार्च भरपूर प्रमाणात असते. ते पाण्यात जर टाकलं नाही तर तो लगेच काळा पडतो. आणि ह्याच्यात थोडंसं लिंबू पिळायचं आहे. ज्यांना सूट होत नाही त्यांना पण चालेल, कारण लिंबू त्याच्यामध्ये फार काही त्याचा ज्यूस राहत नाही. त्याच्यामुळे ज्यांना लिंबू सूट होत नाही त्यांनी टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे, कारण आपण वरून लिंबू पिळत नाही आहे त्याच्यामध्ये. आणि याला जवळजवळ 5 मिनटं स्टेबल होऊ द्यायचं, अगदी स्थिर, तेव्हाच आपल्याला तो स्टार्च मिळेल. तो हलवायचा नाही आहे आपल्याला, की झाला आहे का त्याच्यामध्ये स्टार्च जमा झाला आहे का, तो ते स्टेबल राहू द्यायचा आहे. आता आपल्याला हा स्टार्च छान मिळालेला आहे. तो कमीच मिळतो स्टार्च, कारण बरंचसं ज्यूस ते पाणी सगळं वरती येतं. आता मी तुम्हाला दाखवत आहे त्याचा स्टार्च किती मिळाला, पण वरून इतका लाईट आहे ना, त्या लाईटाच्या प्रकाशामुळे ते चमकत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा स्टार्च मिळालेला आहे. आता या स्टार्चमध्ये म्हणजे याचा फायदा काय, तर चेहऱ्याचं टॅन कमी करायला मदत करते. परत स्किन टोन ब्राईट करतो. आपल्या चेहऱ्यावर जे पिंपल्सचे काळे डाग असतो किंवा काळसरपणा असतो ते कमी करतं आणि नॅचरली ग्लो देतो. आता हे छान मिक्स करून घ्यायचं, की पूर्ण स्टार्च आपल्या ह्याच्यामध्ये छान मिक्स झाला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला जर कमी वाटला तर तुम्ही शहदाचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढवू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे मी आता थोडंसं जास्त घेतलेला आहे, कारण आपल्याला तो स्टार्च किती मिळतो याचा अंदाज नसतो. म्हणजे मग आपल्याला जर 1-2 जणांचा फेस पॅक करायचं तर तुम्ही 2 बटाटे घेऊ शकता. आणि जे वरचं आपलं पाणी मिळालेलं आहे, आपल्याला ज्यूस मिळालं आहे, ते फेकायचं नाही आहे. आता आपला हा फेस पॅक तयार झालेला आहे. आता आपण इथे मसुरीचं पीठ का घेतलेलं आहे, तर मसुरीचं पीठ हे सौम्य स्क्रब म्हणून काम करतं. आपले जे ओपन पोअर्स असतात ना, ते क्लीन करतो आणि परत चेहरा स्मूथ आणि क्लीन, अगदी क्लिअर बनवतो. आता इथे आपण लिंबाचा रस घेतलेला आहे, थोडंसं 2-3 थेंब. तर त्याने काय होते, आपला स्टार्च जो आहे ना तो एकदम छान क्लिअर निघतो, छान पांढरा स्वच्छ येतो. आपल्याला माहिती आहे आपण साखरेच्या पाकामध्ये पण लिंबूचा रस पितो, तर पूर्ण आपलं पाकातलं जे साखरेतला जो मळ असतो तो पूर्ण साईडला काढतो. तसंच आपल्याला याच्यामध्ये आपण 2-3 थेंब लिंबाचे रस टाकलेले आहे, की जेणेकरून आपल्याला स्टार्च जो आहे तो पांढरा स्वच्छ मिळायला पाहिजे. आता मी इथे घेतलेला आहे बटाट्याचा, आपल्याला जो वरचा ज्यूस मिळाला होता ना, त्याच्यामध्ये मी स्क्रब मिक्स केलेला आहे. आता ह्या स्क्रबचं पण मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तिथे तुम्ही जाऊ शकता. याच्यामध्ये 3-4 पावडर मी मिक्स केलेले आहे. तर हे तुम्ही हातापायाला लावू शकता स्क्रब म्हणून. खूप स्वच्छ होतात हातपायसुद्धा याने. तर मी इथे तुम्हाला थोडंसंच हातावरती लावून दाखवलेलं आहे. पुढे मी तुम्हाला पूर्ण कसं लावायचं हे सुद्धा मी सांगत आहे. आणि शहदामध्ये असं आहे की शहद आपलं स्किन रिपेअर करते आणि नॅचरली चमक देतो आपल्या स्किनवरती. आता मी चेहरा वॉश करून आलेली आहे कच्च्या दुधाने. फेस मास्क लावायच्या आधी चेहरा क्लीन करणं मस्ट आहे. आणि मी इथे एक छोटीशी टिप देते, की आपण जे खातो तेच आपण चेहऱ्याला, आपल्या स्किनला लावायला पाहिजे. आणि आपण जे स्किनला खाऊ घालतो तेच आपण खायला पाहिजे. कारण तुम्ही कुठलंही मॉइश्चर लावाल किंवा कुठलंही क्रीम लावा, तुम्हाला थोड्या वेळाने दिसतं की ते पूर्ण स्किनने ॲब्सॉर्ब केलेलं आहे. म्हणजे आपली स्किन पूर्ण आपण जे लावतो ते पूर्ण ॲब्सॉर्ब करते.
त्याच्यामुळे आपण जे खातो तेच तुम्ही स्किनला लावलं तर कुठलेही साईड इफेक्ट होणार नाहीत. तर अशा प्रकारे मी स्किनला छानपैकी लावून घेतलेलं आहे. वरच्या डायरेक्शननी लावून घ्यायचं. तुम्ही ब्रशनी लावू शकता, तुम्ही हाताने लावू शकता. हळूहळू सगळं लावून घ्यायचं व्यवस्थित आणि हळू मसाज करायची. आणि आता जो आहे आपण पाण्यामध्ये टाकलेला होता त्या बटाट्याच्या तो स्क्रब, तो सुद्धा हाताला लावून घ्यायचा. आणि हा स्क्रब जरा तुम्हाला जितक्या वेळ असा हातापायाला चोळता येईल 15-20 मिनटं वगैरे तर तुम्ही ते चोळू शकता. कारण आपल्या हातावरचं जे डेड स्किन, जे हात आपण सगळं ते घाण वगैरे असते ते पूर्ण निघून जाते. आणि रिलॅक्स थोड्या वेळ बसून जायचं, कारण आपण निवांत कधीच बसत नाही. या निमित्ताने आपण बायका निवांत बसू शकतो. आणि या फेस पॅकमध्ये कुठलेही केमिकल नसल्यामुळे तुम्ही अगदी लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत हे लावू शकता. याने स्किनवर कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. तुम्हाला एकाच वापरात कळेल की किती इफेक्टिव्ह हा फेस मास्क आहे. आणि आपल्याला हा फेस मास्क लावताच थोडी मसाज करायची आहे. आणि हा फेस मास्क जवळजवळ तुम्ही 10 ते 15 मिनटं राहू द्या. जास्त ड्राय नाही होऊ द्यायचा तो. आणि तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा ट्राय करा. तुम्ही पहा स्किन आपली पिंक होते छान, कारण फेस मास्क लावल्यामुळे आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन होतं. आपण कुठल्याही वस्तूची जर व्यवस्थित काळजी घेतली तर ती भरपूर टिकते. तसंच आपलं स्किनचं आहे, आपल्या हेल्थचं आहे. तुम्ही जेवढी काळजी घ्याल, योगा, प्राणायाम, स्किनची काळजी, इंटरनल डाएट हे जर असेल व्यवस्थित तर नक्कीच तुमची स्किन आणि केस खूप छान होतात. आणि हल्ली आता आवळ्याचं सीझन भरपूर प्रमाणात आलेलं आहे. जर तुम्ही एक आवळा डेली तुमच्या आहारात घेतला तर तुमची स्किन आणि केस खूप छान होणार आहे. आणि आवळ्याचा ज्यूस जर घेतला तुम्ही आवळा बीटचा तर तो तर अगदी सोन्याहून पिवळं. तर तुम्ही जेवढं वरून लावता तेवढं तुम्हाला इंटरनल डाएट प्रॉपर असणं हे मस्ट आहे. आणि मी आता चेहरा धुवून घेतलेला, तुम्ही चेहरा पहा किती सुंदर झालेला आहे माझा. आणि हाच जर प्रयोग तुम्ही आठवड्यातून 3 वेळा केला तर तुम्हाला पार्लरमध्ये जायची गरजच नाही आहे. फक्त 7 दिवस तुम्ही हे वापरून बघा, एक आठवडा तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट येणार आहे. तुम्ही पार्लरमध्ये जाऊन जे महागडे फेशियल करता 1-1, 2-2 हजार, आणि आपली मनाचं समाधान झालं आहे की मी महाग केलं आहे म्हणजे खूप छान माझं स्किन झालेली आहे. जे आपण कॉस्टली कॉस्मेटिक्स घेतो, आणि तुम्ही जर कॉस्मेटिक्स न घेता नुसतं साधं खोबऱ्याच्या तेलाने जरी तुम्ही मसाज केली ना, रात्रंदिवस शुद्ध तूप आपलं गाईचं किंवा घरचं छान साय याने सुद्धा तुम्ही मसाज केली तर तुमचा चेहरा खूप सुंदर होईल. पण आपल्याला महाग क्रीम दिलं की आपल्याला तर समाधान वाटते की याच्यामध्ये आपलं भरपूर प्रमाणात आपलं मॉइश्चर झालेलं आहे, आपली स्किन खूप छान होणार आहे. पण तसं नाही मैत्रिणींनो, तुम्ही जेवढे घरगुती यूज कराल ना तेवढं खूप छान आहे. आणि आता पहा तुम्ही माझे हात आणि स्किन चेहरा खूप सुंदर झालेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि या नवीन वर्षात माझ्या चॅनलला सपोर्ट नक्की करा.